झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। भावना, बरं झालं बाई तू भेटलीस। अगं उत्सवाची इतकी कामं बाकी आहेत ना, जरा मला मदत करतेस का? हो। सॉरी 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 सॉरी, माझ्यामुळे तुझी साडी भिजली। अष्टगंधाचं सगळं पाणी तुझ्या अंगावर पडलं। अहो नाही नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? चुकून पडलं पाणी, ठीक आहे। भावना, पण दिवसभर तू अशी ओल्या साडीवर कशी फिरणार? एक काम कर, तू माझ्यासोबत चल, मी साडी बदलायला देते तुला। नाही एवढं काही नाही, ठीक आहे, मी करते मॅनेज। नाही नाही, असं कसं? प्लीज चल ना भावना। अहो अहो राहू दे। भावना, इथे साड्या ठेवलेल्या आहेत, त्यापैकी 3 नंबरची साडी नेस हा। मी जरा आलेच। अहो पण अगं बरीच कामं पडलीत आणि मी इथेच आहे बाहेर, आणि दरवाजा लावून घेशील, मी आलेच। नक्की कुठून तिसरी साडी सांगितलंच नाही त्यांनी। काय करू आता? कुठली साडी नेसून? ह्याच साडीबद्दल सांगितलं असेल का त्यांनी? देवी आई, कसली परीक्षा बघतीस? आधीच भावना मॅडम आणि माझ्यामध्ये काही कमी प्रॉब्लेम्स आहेत का? एकीकडे माझे घरचे माझ्या लग्नाची तारीख ठरवायला निघाले, आणि आता भावना मॅडम साठी सुद्धा स्थळ आलंय। देवी, कसा सामना करू या परिस्थितीशी? माझा लग्नाचा विषय असता तर मी कसं तरी बोललो असतो, काहीतरी केलं असतं, पण भावना मॅडमचंच लग्न ठरलं तर मग मी काय करू? देवी आहे, तूच तोडगा काढ यातून काहीतरी। मला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाहीये। पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनेति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता। चरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे। नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा
जगदंबे आई जगदंबे. तुझा कौल मला मिळाला आई. तुझ्या पवित्र उत्सवात आजच्या या शुभमुहूर्तावर जमलेल्या सगळ्या लोकांसमोर सिद्धिराज संपतराव गाडे पाटील भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत नाही बघाच. लागलं का हो तुम्हासनी? हा, माझंच लक्ष नव्हतं बघा, माफ करा. देवी आईचं मंगळसूत्र म्हणजे हे बाबा देवळातलं पुजारी असतील. आजचा दिवस भाग्याचा आहे. आरतीचं लगीन होऊ दे म्हणून साकडं घालणार होते आणि देवी आईचं मंगळसूत्र हाताला लागलं. तुम्ही लई पुण्याचं काम करताय बघा. देई आई तुमचं भलं करू. मी खरंच पुण्याचं काम करतोय. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज